श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा सुखाचा जाव हे मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आज आपण बोलणार आहोत एक अतिशय प्रभावी आणि सिद्ध उपायाबद्दल. जर तुमच्या घरात पैशाची सतत अडचण येत असेल, मेहनत करूनही कामे अडत असतील, नशीब साथ देत नसेल, घरात नकारात्मक ऊर्जा वाटत असेल, तर हा उपाय शेवटपर्यंत नक्की ऐका. फक्त एक मोरपीस तुमचे जीवन बदलू शकतो. मोरपिसाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व. मोरपीस म्हणजे केवळ एक सुंदर पीस नसून ते देवी शक्तीचे प्रतीक मानले जाते. श्री भगवान श्रीकृष्ण आपल्या मुकुटात मोरपीस धारण करतात. म्हणून मोरपीस हे प्रेम, आनंद, सकारात्मकतेचे प्रतीक आहे. शास्त्रानुसार मोरपिसामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते. घराभोवती एक संरक्षण कवच तयार होते. वाईट नजर व दोष कमी होतात. तसेच लक्ष्मी तत्व मोरपिसामुळे जागृत होते. म्हणूनच ज्या घरात मोरपीस श्रद्धेने ठेवले जाते, त्या घरात पैशाची अडचण कमी होते, अनावश्यक खर्च थांबतो, समृद्धी हळूहळू वाढू लागते. वास्तुशास्त्रानुसार मोरपीस ईशान्य दिशेला ठेवल्यास ते घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवते, मानसिक तणाव कमी करते, घरात शांतता आणि समाधान निर्माण करते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून मोरपीस सात्विक ऊर्जा वाढवते, मन स्थिर करते आणि ईश्वराशी जोड निर्माण करते. म्हणूनच मोरपीस फक्त शोभेसाठी नाही, तर श्रद्धा, शुद्ध भावना आणि सकारात्मकतेचे देवी साधन आहे. घरात मोरपीस ठेवल्याचे अनेक फायदे आहे. चला तर बघूया घरात मोरपीस ठेवल्याचे फायदे. घरात फक्त एक मोरपीस श्रद्धेने ठेवल्यास त्याचे परिणाम हळूहळू पण निश्चित दिसू लागतात. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. मोरपीस घरातील वाईट कंपन, वाद, तणाव आणि अस्वस्थता शोषून घेते. यामुळे घराचे वातावरण हलके, शांत आणि सकारात्मक बनते. तसेच अडलेली कामे पूर्ण होऊ लागतात. जे कामे वारंवार अडत असतात, मेहनत करूनही यश मिळत नसेल, तर मोरपिसामुळे दैवी सहाय्य मिळू लागते आणि कामांना गती येते. पैशाची आवक वाढते, अनावश्यक खर्च कमी होतो, नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडू लागतात आणि लक्ष्मी कृपा घरात स्थिर होते. घरात शांतता आणि समाधान येते. कुटुंबातील मतभेद कमी होतात. राग, चिडचिड आणि नैराश्य कमी होते. घरात आनंदी आणि सकारात्मक वातावरण तयार होते. नशीब हळूहळू बदलू लागते. अचानक नाही, पण सातत्याने योग्य संधी मिळू लागतात. योगायोग अनुकूल ठरतात आणि जीवन योग्य दिशेने जाऊ लागते. मानसिक बळ वाढते. मोरपिसामुळे आत्मविश्वास वाढतो, मन स्थिर राहते आणि निर्णय क्षमता सुधारते. अनेक लोकांनी हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि सातत्याने केल्यानंतर त्यांच्या जीवनात आर्थिक, मानसिक आणि आध्यात्मिक चमत्कारिक बदल अनुभवले आहेत. मोरपीस कुठे ठेवावा? मोरपीस योग्य जागी ठेवले तरच त्याचा पूर्ण लाभ मिळतो. सर्वात उत्तम जागा घरातील पूजाघर. इथे मोरपीस ठेवल्यास देवी ऊर्जा वाढते आणि श्रीकृष्ण कृपा कायम राहते. लिव्हिंग रूमच्या ईशान्य कोपरा. वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही सकारात्मक ऊर्जा, शांती, समृद्धी यांची दिशा मानली जाते. या ठिकाणी मोरपीस ठेवल्यास घरात सात्विक वातावरण तयार होते. काही यात महत्त्वाच्या सूचना पण आहे की मोरपीस कुठे ठेवायचा नाही. मोरपीस कधीही जमिनीवर
पायाखाली किंवा अस्ताव्यस्त ठिकाणी ठेवू नका. बाथरूम, टॉयलेट किंवा स्वयंपाकघरात सुद्धा तो मोरपीस ठेवू नका. तुटलेले, खराब किंवा धुळीने भरलेले मोरपीस ठेवणे टाळा. मोरपीस हे नेहमी स्वच्छ आणि सन्मानाने ठेवा. मोरपीस ठेवण्याचा योग्य दिवस आणि विधी. मोरपीस हा गुरुवारी किंवा सोमवारी केल्यास अधिक फलदायी ठरतो. हा उपाय: सकाळी लवकर उठून आंघोळ करा. घर स्वच्छ करून पूजाघराची तयारी करा. शांत मनाने मोरपीस हातात घ्या. डोळे बंद करून आपल्या मनातील इच्छा, अडचणी आणि समस्या आठवा. मनात संकल्प करा आणि हळू आवाजात म्हणा, श्रीकृष्ण कृपेने माझ्या घरातील दारिद्र्य नष्ट हो. माझे अडलेले कार्य पूर्ण होत. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. यानंतर तो मोरपीस पूजाघरात किंवा ठरवलेल्या जागी ठेवा आणि दर गुरुवारी अगरबत्ती किंवा दिवा दाखवा आणि श्रीकृष्णाचे स्मरण करा. असे केल्यास नक्की आपल्याला फायदा होईल. यात काही महत्त्वाच्या सूचना पण आहे आणि ते खूप गरजेचे पण आहे. हा उपाय करताना लक्षात ठेवा, श्रद्धा आणि विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे. शंका, नकारात्मक विचार मनात ठेवू नका. संयम आणि सातत्य ठेवा. फक्त मोरपीस ठेवून चमत्कार होत नाही, पण श्रद्धा, सकारात्मक विचार, प्रामाणिक मेहनत या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावर नक्कीच जीवनात बदल घडतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा उपाय उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत शेअर करा. श्रीकृष्ण कृपा सर्वांवर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.